from the United States. I'm from Ireland. फॉरेनच्या मंडळीला तर पसंत पडलेली आहे शाही भोज, म्हणजे आपल्या श्रावण थाळी सिरीज मधली शेवटची थाळी ही. चला आपल्याला कशी वाटते बघूया. अगं हे विचार करतात का आपल्याला द्यायचंय की नाही. ही जागा आपल्या सिरीज मध्ये निवडलेली आहे बेस्ड ऑन द गुगल रेटिंग्स. किती जुनी आहे आणि किती व्हरायटी मिळत आहे या जागेवर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा श्रावण थाळी सिरीज मध्ये. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगते, आता नुकतीच तुम्ही बघितली की मराठमोळी थाळी एकदम फुल फ्लेश्ड मी दाखवली. पण ती का दाखवली, कारण काय ह्या ज्या मी मराठमोळ्या थाळ्या दाखवते त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे, व्हरायटी आहे. पण जेव्हा मी पुण्याचा विषय केला ना, तेव्हा मला असं वाटलेलं ॲक्च्युली इथली जी प्रथा आहे, पुण्याचं कल्चर, ते म्हणजे डायनिंग हॉल्स, ते मी कवर करून तुम्हाला दाखवीन. पण नंतर माझं मत बदललं, कारण का डायनिंग हॉल्समध्ये युजली खूप सर्वसामान्य मेन्यू जो आपल्या घरी असतो तसा असतो. पोटभर आपण जेवू शकतो अनलिमिटेड थाळीमध्ये, 150 रुपये 200 रुपये, पण मग त्याच्यात स्वीट नसतं, शिवाय काय स्टार्टर्स नसतात. तर म्हणून मी म्हणलं की ठीक आहे, मराठमोळ्या 2-3च दाखवूया, पण बाकी सगळ्या शाही थाळ्या दाखवूया. आणि म्हणून मी आज आलेली आहे शाही भोज थाळी रेस्टॉरंटमध्ये सिन्स 1986. आणि हे आहे एक आयकॉनिक जागेवरती, ते म्हणजे सपना लॉजिंग. जर तुम्हाला जंगली महाराज रोडवरचं पुणेकरांना माहिती असेल, सिन्स 1970s पासून आहे. सो मी फिल्टर आउट करण्यासाठी असा विचार केला की आपण ना प्रसिद्ध जागांपेक्षा आपण गुगलवरती हायली रेटेड आणि बेस्ट रेटेड ज्या थाळ्या आहेत पुण्यातल्या त्या कव्हर करूया. आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत इथे. सो लेट्स गो इनसाइड. तर ही जागा 1986 पासून आहे म्हटल्यावरती ह्याचे अनेक ब्रँचेस आहेत आत्तापर्यंत. आणि माझ्या घराजवळ इनफॅक्ट एक ब्रँच आहे वाकडमध्ये, पण तरी मी JM रोडला येणं निवडलं, कारण ही पहिली ब्रँच आहे आणि काहीतरी स्पेशल असतं फर्स्ट ब्रँचबद्दल. सो 425 रुपयाला ही थाळी आहे आणि लहान मुलांसाठी 300 रुपयाची. आत गेल्यानंतर एकदम निवडक तुम्हाला टेबल्स दिसणार आहेत. खूप जास्ती कपॅसिटी नाही आहे, पण जेवढं आहे तेवढं त्यांनी एकदम देसी आणि राजस्थानी इंटिरियर्सनी फील आणून दिलेला आहे. ही एअर कंडिशन जागा आहे आणि थोडेसे सीटिंग बाहेर पण आहे, पण सध्या ते बंद होतं पावसाळ्याचं. आणि आम्ही 6:30ला म्हणजे अगदी सुरुवातीला आलेलो. From the United States. It was very tasty. I enjoyed it. I'm from Ireland. It was delicious. शाही भोज म्हणल्यावरती शाही ट्रीटमेंट आहे आपल्याला, आणि त्यासाठी बघा एकदम गरम पाणी आहे. थँक्यू. ही सोय आहे आपल्याकडे आता हात धुण्यासाठी. आपलं ताट बघा एवढं छान मोठं कव्हर करून ठेवलेलं आहे खुर्च्या सुंचून. सो असं केल्यानंतर त्यांना कळणार आहे की आता आपली थाळी सर्व करू शकतात. संतोष देवासी. सलाड है, लहसुन चटनी, ग्रीन चटनी, इमली चटनी, पनीर मटर, आलू टमाटर रसा, मूंग रजवाड़ी, काला मसाला में सेव भाजी, गुजराती कड़ी, दाल तड़का, स्ट्रॉबेरी रबड़ी, मसाला पूड़ी, भाकरी, गुल, भिंडी, वेज लॉलीपॉप, चॉकलेटी सैंडविच ढोकला, देसी घी जलेबी, मलाई जामुन और ये चाट, छोले पापड़ी चाट. वेलकम. वेलकम ड्रिंक मध्ये आहे ताक, पाचक आणि आहे जलजीरा. एकदम ऑथेंटिक आहे, म्हणजे अशी जलजीराची गोळी टाकल्यासारखं. स्टार्टरमध्ये पापडी चाट, एक चाट आयटम तरी नेहमी वाटतं की स्टार्टरमध्ये असायलाच पाहिजेत. छोले पापडी चाट आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात छोले पण आहेत. चॉकलेट ढोकळा सँडविच, जो मला ॲक्च्युली फार वेगळा वाटतो. याच्यात ॲक्च्युअल चॉकलेट आहे, इसमें ॲक्च्युअल चॉकलेट आहे. याच्यात ॲक्च्युअल चॉकलेट आहे आणि ते ॲक्च्युली जिभेवरती जाणवतं आहे. ते टिक्कीचा लॉलीपॉप बनवला आहे, छान आहे. तिखट छान बटाटा आहे लाल तिखटाचा, समथिंग इंटरेस्टिंग. आणि त्याच्यावरती असं थोडी चटणी आहे, तिखट पुरी पण असली टम्म आहे. तर त्या टम्म तिखट पुरीबरोबर मी ही पहिली चटणी ट्राय करणार आहे, लसूण चटणी. बिकॉज हिरवी चटणी आणि गोड चटणी तर आपल्याला सगळीकडे मिळते. मॉम खालीस तू? लसूण चटणी म्हणजे ॲक्च्युअल असं वाटते लसूण पण एवढा स्ट्रॉंग नसेल एवढी लसूण चटणी स्ट्रॉंग आहे. म्हणजे ही अशी आपण घरी बनवू शकतो ना, तर भाकरीबरोबर रोज हीच खायला आवडेल. तो यांनी मोठ्या भाकरीचे ना असे पिझ्झासारखे स्लायसेस टाकले, त्यावरती तूप आणि गूळ टाकलेलं आहे. सो एरवी कसं असं छोटे बारके रोटले करतात तसं नाही आहे. ऑल टाईम फेवरेट आहे. आणि आता सुरू करूया भाज्या. तर पहिली ही जी सुकी भाजी आहे, खोबरं आहे का? हो, दॅट समथिंग सरप्रायझिंग. तुम्ही कोकणातली नारळ घातलेली पद्धत नाही आहे. यांनी ना एक प्रकारचा मसाला बनवला आहे ज्याच्यामध्ये हळद आणि धणेपूड
टाकून मसाला त्याच्यावरती कोटिंग केलेला आहे. गजगज नाही आहे ॲक्च्युली. राजस्थानी थाळीमध्ये मला पहिल्यांदा नारळ. सो जे लोक चातुर्मास फॉलो करत आहेत आणि यू इमॅजिन म्हणजे सेम भाज्या पण तुम्हाला विदाऊट कांदा लसूण मिळणार आहेत. तर मी पनीर आणि मटारची जी भाजी आहे ती बघते आहे. मला ॲक्च्युली येल्लो ग्रेव्ही खूप आवडते. मला हळदीचा बेस खरंच खूप आवडतो. जरा कसुरी मेथी आणि बडीशोपचा बेस आहे. सो नॉट व्हेरी स्पायसी. राजस्थानी नॉनव्हेज स्पायसी असतं. व्हेज इज ऑल्सो लाईक मीडियम स्पायसी. टोमॅटो बटाटा रस्सा छान आहे, एकदम आपल्या घरी असतो तसा. मग आहे आपल्याकडे मूग. हात असा तुपात माखलेला आहे, एकदम सिम्पल आहे. झणझणीत प्रकार आलेला आहे, म्हणजे आपली अगदी मराठवाडा स्टाईल दिसणारी ही शेवभाजी आहे. शेवभाजीला पण ड्राय कोकोनटचा बेस आहे. छान आहे. ओट भाजला थोडासा माझा, मस्त आहे. तर मी थोडीशी तिखट पुरी आणि ही कढी ट्राय करणार आहे. मला त्या कढीमध्ये ना एक मिरची आहे, तर मला आधी वाटलं की कढी पकोडा आहे काय लाल पकोडा आहे. ही गोड असते तशी आहे कढी. नाही बस थँक्यू. आता मी वरण टेस्ट करते. मग जरा आमटीसारखा रंग आहे ना याचा, छान आहे वरण. जरासं दाल फ्राय सारखं आहे. गोष्ट सांगते आहे, आत्तापर्यंत ना मी अजून एक रजवाडीमध्ये जेव्हा गेले होते बाणेरच्या, तिथे सर्विस फार स्लो होती. इथे सर्विस खरंच खूप मस्त आहे आणि एकदम फास्ट आणि लक्ष आहे बेसिकली. तिथे म्हणजे मम्मा म्हणत होती अगं ते विचार करतात का आपल्याला द्यायचं आहे की नाही. सर्विस एकदम मस्त आहे. आग्रानी वाढतात आणि आता मी आग्रानी भेंडी घेतलेली आहे, ती मला जाम आवडली आहे. भेंडी मेन म्हणजे छान फ्रेश आहे. त्या लोकांना वाटतं की आपण एवढा पैसा मोजून जातोय थाळी जेवणासाठी, तर काहीतरी आपल्याला घरी जे मिळतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो मेन जेव्हा आपण थाळी प्लेसेसमध्ये जातो ते असतं की तिथली चव कशी आहे, तेलाचं प्रमाण किती आहे वापरतात, आणि सर्विस आणि ऑम्बियन्स. सो ऑम्बियन्स ग्रेट आहे, एकदम वेगळा फील येईल तुम्हाला इथे आल्यानंतर. आणि सर्विस तुम्हाला सांगितलीच, आणि जेवण पण कमी तेलातलं आहे. मम्माने घेतलेली आहे दुसऱ्यांदा खिचडी आणि ती म्हणते की खूप सुंदर आहे खिचडी, त्याच्यामुळे आपण पण घेऊया. आणि तूप आणि त्याच्याच बरोबर घ्यायचा आपण राईस. ओके, ह्या राईस बरोबर आपण ही डाळच मस्त दाल फ्राय सारखी जेवणार आहोत. आता ही दाल फ्राय घेणार आहे. दाल फ्रायमध्ये ना असे छान मोठे मोठे ठेचलेले लसूण दिसत आहेत आणि हा जिरा राईस पण एकदम फडफडीत आहे. छान वाटतंय मला. आज वाटतंय खिचडी नको, तडका दिलेली जी कढी आहे ना याच्याबरोबर खिचडी. राजस्थानी थाळ्यांची खिचडी कधीच क्वचित चुकते. सो तुम्हाला कळालं ना गाईज मुद्दा. मला तेच म्हणायचं होतं की डायनिंग हॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर मी म्हटलं मला दाखवणार तरी काय आहे, म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. बिकॉज आपल्या त्या भाज्या आहेत, त्याच्या चवी मी सांगू शकते, किमती मी सांगू शकते, तशात मी तुम्हाला नुसतं तोंडी पण कुठल्याही ब्लॉगवरती सांगू शकते. बट एक म्हणतो ना आपण किती व्हरायटी मिळते, यु नो व्हॉट इज इट वर्थ द मनी. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, किंवा एक एक्सपिरियन्स आपल्याला वेगळा पाहिजे असतो, तेव्हा मला वाटलं की मी अशा थाळ्या निवडाव्या. आय होप तुम्हाला आवडते. कुछ शाही मीठा हो जाय मध्ये आहे रबडी विथ जलेबी, जलेबी विथ रबडी, गुलाबजाम विथ रबडी, आणि आहे स्ट्रॉबेरी पण रबडी, स्ट्रॉबेरीच्या बिया आणि असं गोठलेलं दूध मस्त. हे डॉलर जलेबी विथ रबडी छान आहे, फ्रेश आहे, कुरकुरीत. स्ट्रॉबेरी रबडी टेस्ट करते. ही छान आहे. गुलाबजाम विथ रबडी, ड्रायफ्रूट गुलाबजाम आहे मोठा. अपडेट व्हिडिओ असेल तर प्लीज मला कमेंट करून कळवा. सिरीज कशी वाटली तुम्हाला, पुणे मुंबईच्या सगळे ऑप्शन्स बघता तुम्हाला काय वाटलं, तुम्ही शेअर करताय की नाही. मॅक्सिमम नसाल करत आत्ताच्या आत्ता करा, लाईक पण द्या आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघताना सर्वात जास्ती कुठली गोष्ट खावायची वाटली. ऑलराईट, बाकी रिमेंबर आय लव्ह यू ऑल. बाय. शाही बाय.